नमस्कार, कशा आहेत? माझे नाव राज निंबाळकर. आपल्या ट्रॅव्हल विथ राजा यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे. आय होप तुम्ही सगळे नीट असाल, ठीक असाल. आजचा जो आपला व्हिडिओ बनत आहे, आपण चाललो आहे पाचगणीला, महाबळेश्वर मार्गे कोकणातनं पोलादपूरवरनं आपण चाललेलो आहे. ॲक्च्युली मी आलेलो मावशीकडे माझ्या माघ गणेश उत्सवला आणि आम्हाला पोलादपूरपासून महाबळेश्वर 1 तासाच्या अंतरावरती. मग आहे लगेच गाडी काढली, सेल्फ मारली, चलो करत करत आम्ही आता महाबळेश्वरला पोचत आलेलो आहे. आणि इथे एकदम निसर्गरम्य वातावरण आहे. फायनली आपण महाबळेश्वरमधनं आता पाचगणीला पोहोचलो. आपण हॉर्स राईड घेतलेली आहे. पैशावर मी तुम्हाला पुढे सांगेल. हे आपले गाईड आहेत, जरा बघा पाठी तुम्ही. हाय, आपले गाईड आहेत. हे आपल्याला सगळे आता इथले पॉईंट फिरवणार आहे. तर आता आपण पहिल्या पॉईंटला आलो आहे. पांडवकालीन इथं पांडवांचे पावलांचे ठसे आहेत, तर ते मी तुम्हाला दाखवतो. नाशिकला गेलात तर पंचवटीमध्ये आहेत, MP ला गेला तर पंचमढीमध्ये आहे. आणि जर तुम्हाला ओपन प्लेस वाटते, कारण जर टुरिस्ट प्लेस असल्यामुळं इथं मंदिर वगैरे अलाउड नाही. अच्छा, त्यामुळे ओपन प्लेसमध्ये तुम्हाला पांडवांच्या पायाचे ठसे पाहायला मिळते. ते किती ठसे ते? 5 जणांचे येते. 5 जणांचे काय? हा जो अख्खा टेबल आहे ना, याच्यावर तुम्हाला कुठे झाड दिसतोय का बघा. मी आता झूम करतो, तो एकच झाड आहे. त्याला काय बोलतात? तो वन ट्री पॉइंट. राजा हिंदुस्तानी मूवी मधलं तुम्ही पूछो जरा पूछो हे सॉन्ग बघा. हा, त्या झाडाखाली शूटिंग झालेली आहे. अच्छा, असे बोलतायत. राजा हिंदुस्तानी मधलं जे सॉन्ग आहे ना, पूछो जरा पूछो, त्याची सॉन्गची शूटिंग त्या झाडाखाली झालेली आहे. खिलाडी अक्षय कुमारचा वादा रहा सनम होंगे ना जुदा हम, ब्लॅक कलरचा घोडा चालवतो अक्षय कुमार, ती त्या झाडाबद्दल शूटिंग. ते बऱ्याच पिक्चरच्या शूटिंग झाल्यात. आता पुढे आहे बघायला बाजीराव मस्तानीचा लेक. ह्या पठारावरती आता आपण बघायला चाललोय बाजीराव मस्तानी यांचं लेक या पठारावरचं. म्हणजे पिक्चर मधले बाजीराव मस्तानी का रिअल मधले बाजीराव मस्तानी? पिक्चर मधले काय? अच्छा. आता आपण चाललोय तिथं. ह्या सह्याद्रीच्या पर्वतरांगा. महाराष्ट्रामधल्या सगळ्यात पहिल्या पावसाला सुरुवात आपल्या इथून होते. महाराष्ट्राचे किंग छत्रपती शिवाजी महाराज त्यांचं पूर्ण बालपण आपल्या ह्या डोंगरांमध्ये गेलेलं. हो, ह्या ज्या पर्वतरांगा आहेत ना, त्याच्यामध्ये 5 नद्या उगम पावतात. त्याच्यातले एक आपल्या गावात ना, ते पोलादपूर मधना, महाड मधना सावित्री, पंचगंगा टेम्पल आहे. पंचगंगा टेम्पल. हो, बरोबर. त्यातल्या 2 नद्या इकडे आहेत, 3 नद्या चापोळ्याला जातात. 3 नद्या म्हणजे सातारा बितारा त्या साईडला जातात काय? तापोळा, कृष्णा नदी. हा, सह्याद्रीच्या रांगा. गोड्याचे मालक आणि बाउंड्री मॅन. तिथनं अशी ती बाकीची लोक फिरून आले ते काय? त्यांचं सर कसं असतं, पॅकेज असतं. म्हणजे जे फर्स्ट टाइम बाहेर नाही येतात, गुजराती मारवाडी नाही का, हा, 5,000 10,000 सांगितले तरी घेतात. अच्छा, मग थोडस फिरवतात फक्त. नुसतं गोल राऊंड मारून फिरून कुठे भोपळे चौक असं. जुनून मूवी, जुना पिक्चर. हा, रात्रीच्या 12 वाजता वाहक बनतो. हा, ह्या गुफेमधली शूटिंग आहे. अच्छा. अलीबाबा 40 चोर, खुलजा सिमसिम, ते ह्या गुफेमधली शूटिंग आहे. गुफा पूर्ण AC सारखी थंड आणि कूल आहे. आतमध्ये रेस्टॉरंट, कॅफे. खाली उतरायला तुम्हाला पायऱ्या आहेत. पायऱ्या उतरून तुम्हाला आतमध्ये जावं लागतं. छोटीशी ट्रॅकिंग आहे ना. आपण जे बोलतो ना मगासपासून, टायगर गुफा, ती इथे. आता आपण तिथं जाणार, एंट्री करणार आहे. तुम्हाला मी दाखवत होता पुढे ते टायगर पॉइंट, टायगर गुफा पॉइंट नाही, सॉरी, टायगर पॉइंट लोणावळ्याला आहे. तुम्ही उतरा, मग टाइमला येईल. जो पॉइंट बोलायचा होता तो हा टायगर गुफा. हा पॉइंट आपण बघायला आलो. टायगर एंट्री 20 रुपये पर पर्सन दिली, पण आमची अजून इथं कोणी घेतली नाही. आता खाली घेतात का नाही माहिती नाही. हा एक ट्रॅक सारखा आहे, पुढे घे. असं इथं चालत जायला लागतंय खाली. थोडंसंच आहे, एक 5 ते 10 मिनिटाची ट्रॅकिंग करायला लागते.
खाली आहे. आपण आहे ना 3 ते 4 सेकंदामध्ये किती खाली आलो ते बघा. दाखवारती 3 ते 4 सेकंदात, हे 5 ते 10 मिनिटाची फक्त ही ट्रॅकिंग आहे, जास्त नाहीये. आणि इथं असं बोलतात ह्या गुफेमध्ये आतमध्ये गेल्यावरती खूप थंड असं वाटतं. प्रत्यक्षात मी पण कधी आलेलो नव्हतो, पहिल्यांदाच मी येतोय. हे बघा कशी गुफेसारखं वाटत चाललंय. वाघाचा चित्र पण लावलंय त्यांनी. त्याला नाव का असं पडलंय, टायगरची गुफा, वाघाची गुफा? ते राहते ते असं म्हणतात टायगर केज. की आतमध्ये तुम्ही जेव्हा लेफ्ट साईडला थोडं आतमध्ये ते पाहून तुम्ही असं इकडे या. अच्छा, त्या साईडने असं वरती येणार काय? अच्छा, हे बघा आपण पैसे दिलेले आहेत, 20 रुपये एकाचे, ठीक आहे. आणि इथं असं बोलतात पहिला वाघ राहायचा म्हणून ह्याला नाव पडलंय. बघा, हे दाखवलंस तू एंट्री. इथनं आपल्याला एंट्री करायची आहे. अंधार आहे, बराच अंधार आहे. दुसरा मोबाईल द्या अर्थ. फ्लॅश ऑन करून आपण आता आतमध्ये जातोय. खूप अंधार आहे, तर काय दिसतंय काहीच नाही. थंड आहे पण इथं खूप. बघू शकता काय अंधार आहे बघा. आणि हा कचरा करू नये, 500 रुपये फाईन आहे. गुफा बरीच मोठी आहे. वरती दाखव. बरीच मोठी गुफा आहे. हा बघा, इथे एक डमी टायगर बनवलेला आहे. 2 टायगर आहेत. आणि त्यांचं एक लहान बाळ पण दाखवलंय. कोणाला घाबरतील बघून, कारण मी पण थोडासा 1 सेकंदासाठी शॉक झालो. डायरेक्ट म्हणतो अरे वाघ कसे इथं दिसले. तर ते बनवलेले वाघ आहेत, पण बघून भीती वाटली जरा. ऍक्च्युली ना यांनी लाईटीचं पण प्रोव्हिजन केलेलं आहे. हा बघ, वटवाघूळचं पिल्लू आहे. खूप पिल्लू आहेत ना इथं वटवाघूळचे. या लाईटी पण इथल्या बंद आहेत. का बंद आहे माहिती नाही, प्रोव्हिजन केलेलं आहे यांनी लाईटीचं. वटवाघूळचे भरपूर पिल्लू आहेत इथं. मोठी गुफा आहे ही. आणि ही गुफा आहे ना खूप मोठी आहे. आणि इथे तुम्हाला कॅफे एरिया पण आहे. जर तुम्हाला काय खायचं आहे, सनसेट करायचं असेल तरी तुम्ही आपण आलोय टायगरच्या गुफेत. हे असं इथं बसायला, जेवायला, किंवा तुम्हाला काय कॅफे एरिया मधनं काय घ्यायचं ते असं बनवलेलं आहे. इथं बसून आहे, इथं पण लिहिले इथं बसून आहे. लव बर्ड्स पण होते, पण हे उडून जाऊ शकतात. वरतून ओपन आहे. मे बी जात असतील आणि येत पण असतील परत. ही अशी एवढी मोठी गुफा आहे, बघू शकता बघा. हा असा वरती कातळ, आणि ही अशी गुफा. हे बघा, छान आहे. आवर्जून भेट घ्या, मला तर आवडलंय. हे पांडवांची गुफा पुढे. हे तुम्हाला उंच उंच ही झाडं जी दिसत आहेत, या झाडांना बोललं जातं सिल्वर ओक. 24 तास ऑक्सिजन देणारी ही झाडे.
रमा अस्थमा टीबीचा पेशंट इकडे आला तर लवकरात लवकर बरा होतो. इथं आजारी वगैरे कोण पडत नाही. आजारी लोक इकडे आली तर लवकरात लवकर बरे होतो. कार्य जमीन परची स्कूल जे तुम्हाला खाली ग्रीन पत्र्याचं शेड जे दिसतंय निवेर असतो. कंबन बोले मस्तीने बोले पूर्ण शूटिंग तिथं झालेली. डोंगर इथून 18 किलोमीटर महाबळेश्वर. तिथे तुम्हाला स्ट्रॉबेरी मलबेरी रासबेरी स्ट्रॉबेरी वाईन त्यासाठी खूप प्रसिद्ध गाव आहे. पुस्तकांचं गाव म्हणून ओळखलं जातं. समोर एक झेंडा फ्लॅग आहे. दोन आहे तो पहिलावाला का दुसरावाला? हा समोरचा पहिलावाला. हा हा. ही पांडवांची गुफा ज्याच्या आतमध्ये शंकराचं मंदिर रेस्टॉरंट कॅफे AC सारखी कूल गुफा आहे. जर तुम्ही पाहणार असेल तर तुम्हाला इथं सोडलं जातं कारण हा आपला लास्ट पॉईंट आहे. सनराईज सनसेट पॉईंट पण आहे पण तो संध्याकाळच्या वेळेस तुम्हाला पाहायला मिळतो. जर बघणार असेल तर तुम्हाला इथं थांबवतो नाहीतर मग तुम्हाला डायरेक्ट पुढे घेऊन जातो. जो झेंडा आहे ना तिथे तुमची कार आहे बघा. जो पठार आहे ना पूर्ण किती किलोमीटरचा पठार आहे हा? हा पठार आहे तुम्हाला कमीत कमी 6.5 ते 7 किलोमीटरचा प्लॅटो आहे. 6.5 ते 7 किलोमीटरचा आशिया खंडातला दुसरा आहे आणि 378 फूट समुद्र सपाटीपासून उंचावर आहे. आणि आपल्या भारतातला हा 1 नंबरचा आहे. हा इंडियातला पूर्ण वर्ल्ड मधला 7 नंबर 7 नंबरचा आहे इंडियातला. इंडियात आणि 1 नंबरचा कुठला आहे मग? वर्ल्ड मधला सर इंडियातला 2 नंबर. इंडियातला 2 नंबर आहे काय? आशिया खंडात जेवढे देश आहेत ना हा त्यात 2 नंबरचा पठार आहे. मग भारतातला 1 नंबर असेल ना हो? हा, भारतातला 1 नंबर. भारतातला 1 नंबर आहे. हा मी तेच म्हटलो. आणि इथं फुलं कधी येतात? फुलं इथं तुम्हाला सप्टेंबर नंतर पाहायला मिळतात. त्या गवतावरती 5 रंगाची फुलं येतात. येल्लो व्हाईट ब्ल्यू पर्पल पिंक वेगवेगळ्या शेपमध्ये इथं फुलं येतात. त्याच वेळेस या पाचगणीला बिना पासपोर्टचे स्वित्झर्लंड म्हणलं जातं. त्याचा सीझन कधी यायचा झाला तर इथं? तुम्ही या ना ऑगस्ट नंतर कधी पण या. ऑगस्ट नंतर ग्रीनरी बघायला मिळते. ऑगस्ट नंतर आपल्याला प्लॅन करायला. आरती कसं वाटलं? पाचगणीचं टेबल लँड छान. परत यायचं? आपण महाबळेश्वर स्किप करून इथं आलो. बरं केलं. महाबळेश्वरला 12 पॉईंट मंदिर आहे. प्रत्येक ठिकाणी तुमची कार जाते, गाडी जाते, बाईक जाते, सगळ्या गोष्टी जातात. तिथंच एक प्लेस असा आहे एक शॉर्टमध्ये हा जो लेक आहे सर हा समोर लेक दिसतोय ना तुम्हाला. हा जसं बॅक साईडला तुम्ही पाहिला हा तसं हा एक लेक आहे. पावसाळ्याची आता दुर्गादेवी विसर्जन इथं केलं जातं. अच्छा पूर्ण गावाचं काय? पूर्ण गावातले लोक इथं गणेश विसर्जन दुर्गादेवी घोड्यांना पाणी पिण्यासाठी वगैरे. तो घोडा बघा ब्लॅक वाला किती मस्त वाटतोय. ब्लॅक घोडा शूटिंगचा घोडा आहे सर. बाजीराव मस्तानी काम केलं. त्या घोड्याने काम केलं काय? ब्लॅक घोडे जेवढे पण होते ते बाजीराव मस्तानी मध्ये होते.